नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते दाखवणार आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याचं कटिंग पाहिलेलं होतं, म्हणजेच 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आपण या ठिकाणी कटिंग पाहिलेलं होतं। आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग पाहणार आहोत। तर बघा, इथे नेकला गोट न लावता किती आकार सुंदर आलेला आहे आणि क्रॉसपट्टी ही बघा दोन्ही साईडच्या सेम आलेल्या आहेत आणि पफही याचा खूप सुंदर आलेला आहे। बॅकचा नेक बघा, या ठिकाणी जसा कस्टमरला हवा होता त्या पद्धतीने डीप आहे आणि पसरटही आहे। आता पाठीची टीप टाकून इथे आपण टक्स देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्लीव्ज लेंथ बघा, इथे त्यांना जेवढी हवी होती तेवढी मी या ठिकाणी करून घेतलेली आहे। आणि मैत्रिणींनो, फक्त हे 80 सेंटीमीटर ब्लाऊज पिसामध्ये मी इथे शिवलेलं आहे। तर बघा, हा पफ बघा, पाहू शकता तुम्ही किती सुंदर या ठिकाणी हा पफ आलेला आहे। तर या प्रकारचं तुम्हाला कटिंग स्टिचिंग आवडत असेल माझं, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो। जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझ्या व्हिडिओचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहजच मिळून जातील। त्यासाठी सबस्क्राईब करून घेणं फार गरजेचं आहे। तर बघा मैत्रिणींनी, या ठिकाणी मी एक एक पार्ट जे कट करून घेतलेले होते ते अस्तर जोडून मी या ठिकाणी घेतलेले आहेत। तर बघा, इथे क्रॉसपट्टी, बटन पट्ट्या आणि पाठीचा भाग, बाहीचा भाग, हा प्रिन्सचा जो समोरचे भाग आहेत आपण रेग्युलर अस्तर जोडतो त्याच पद्धतीने इथे मी जोडून घेतलेली आहेत। आता पहा, या ठिकाणी हा जो पाठीचा भाग आहे आपल्याला याला टक्स द्यायचे राहिलेले आहेत। तर टक्स मी इथे देऊन दाखवत आहे। टक्स हा सेंटर पॉईंट कसा काढायचा टक्सचा तेही या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगत आहे। तर बघा, इथे शोल्डरचं सेंटर म्हणजे टक्सची खूण असं किंवा जागा या ठिकाणी सहज आपल्याला ओळखता येईल अशी ही याचा फॉर्म्युला आहे। आणि गळ्याच्या खाली डाच आला पाहिजे या पद्धतीने ते गळ्याच्या खाली आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे। तर पहा, या ठिकाणी मी टक्स लगेचच देऊन दाखवत आहे तुम्हाला। या पद्धतीने मी इथे टक्स देऊन घेणार आहे। तुम्हीही याच पद्धतीने टक्स टाकून घ्या मैत्रिणींनो। तर पहा, या ठिकाणी मी हा टक्स देऊन घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला हा जो प्रिन्सचा भाग आहे, दोन्ही साईडचा, डाव्या साईडचा आणि उजव्या साईडचा हा जो भाग आहे तर ते मी तुम्हाला दाखवत आहे इथे। तर पहा, या ठिकाणी दोन्ही साईडचे जे भाग आहेत ते मी ते तुम्हाला दाखवत आहे। उलटं सुलटं होणार नाही याची काळजी घेण्यासाठी या पद्धतीने आपण चेक करून घ्यायचं आहे। आता इथे मी 3च्या पॉईंटनं नेहमी तुम्हाला टिप टाकायला सांगते, पण या ठिकाणी प्रिन्सचा जो भाग आहे त्याला आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच घेतलेली आहे। त्यामुळे इथे आपल्याला 3च्या पॉईंटने न शिवता इथे 4च्या पॉईंटने शिवायचं आहे। 4चा पॉईंट म्हणजेच अर्धा इंच मैत्रिणींनो। आणि पॉईंट कमी जास्त किंवा मागे पुढे असं अजिबात होऊ देऊ नका मैत्रिणींनो। तर बघा, इथे आता एक भाग मी जोडलेला आहे, दुसराही लगेचच मी 4च्या पॉईंटने जोडून घेत आहे। कटोरीचा ब्लाऊज जो असतो तर कटोरी जोडताना तिथे 3च्या पॉईंटने जोडायची आहे। आणि हा प्रिन्सचा जो भाग आहे इथे आपल्याला शिलाई मार्जिन आपण अर्धा इंच घेतो, म्हणून इथे 4चा पॉईंट वापरा। 3च्या पॉईंटनं शिवलं तरीही चालतं, पण शिलाई मार्जिन घेताना अर्धा इंच घेऊ नका, नॉर्मल कमी घ्या। तर बघा, इथे दुसरी टीप लगेचच मी टाकून घेत आहे। कटोरी असो वा प्रिन्स, कुठलाही भाग जोडताना 2 टीप टाकून घेत चला। तर बघा, इथे मी 2 टीप टाकून घेतलेले आहेत आणि याचा पफ बघा किती सुंदर आलेला आहे मैत्रिणींनो। आता त्यानंतर हा जो शिराईचा कपडा आहे तो गळ्याकडच्या भागाकडे आपल्याला दुमडवायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला ज्या साईडला दुमडवलेला आहे त्या साईडला इथे टिप टाकून घ्यायची आहे। असं नाही की तुम्ही फक्त गळ्याकडेच तो कपडा दुमडवू शकता शिलाईचा, तुम्ही हा साईडचा प्रिन्सचा जो भाग आहे या साईडनेही दुमडवू शकता। आणि पण ज्या साईडने दुमडवलं आहे त्या साईडने आपल्याला टिप टाकायची आहे, याला आपण दाबटीप म्हणू। तर आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे। तर बघा, मी इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आता हा जो फ्रंटचा प्रिन्सचा स्टेप होता तो आपला कंप्लीट झालेला आहे। आणि त्यानंतर इथे कटोरीचा भाग क्रॉसपट्टीचा भाग मी लगेचच जोडून घेणार आहे। तर इथे मी क्रॉसपट्टी अस्तरची जी आहे ती आतल्या साईडला आणि पिसाची जी आहे ती वरच्या साईडला पण उलटी मांडलेली आहे, पाहू शकता तुम्ही। म्हणजे ज्या साईडला आपला कलर बरोबर आहे मॅचिंग त्या साईडला उलटी मांडायची आहे, म्हणजे मग इथे चुकणार नाही। मी कशा पद्धतीने लावलेली आहे तेही सविस्तर या ठिकाणी दाखवलेलं आहे। फक्त व्हिडिओला लाईक शेअर करण्यापेक्षा व्हिडिओ समजावून सुद्धा घेणं फार गरजेचं आहे।
तर बघा आता हा भाग जो आहे शिवलेला, तर बघा ज्या साईडला दुमडवलेला आहे त्याच साईडला टिपही आहे, हेही लक्षात घ्या. आता त्यानंतर क्रॉसपट्टी आपण जोडलेली आहे, तर एका क्रॉसपट्टीचा भाग वरच्या साईडला आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे असा हा जो शिवले प्रिन्सचा जो शेपचा राऊंड करून घेतल्यानंतर इथे व्यवस्थित यावं. आणि इथे अजिबात गुढी येता कामा नये. गुढी जर आली तर इथे व्यवस्थित येणार नाही, त्यासाठी इथे गुढी वगैरे येऊ देऊ नका. तर बघा इथे आता एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते इथे मी कट करून घेत आहे. तर या ठिकाणी मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलेलं आहे आणि आतला जो भाग आहे तो या पद्धतीने बाहेर ओढायचा, म्हणजे अस्तरचा भाग अस्तरकडे जाईल आणि पिसाचा भाग पिसाकडे येईल. बघा या पद्धतीने किती व्यवस्थित मी इथे काढून घेतलेलं आहे. तुम्हीही याच प्रकारे काढणार आहात. आणि त्यानंतर क्रॉसपट्टीच्या खालच्या बाजूला इथे दाबटीप टाकून घ्यायची, म्हणजे मग आता या ठिकाणी अजिबात फुगीर भाग दिसणार नाही, एकदम व्यवस्थित आणि प्लेन दिसेल. दोन्ही साईडला मी इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे. दोन्ही साईडचे भाग इथे आपले रेडी आहेत, तर पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला इथे बटनपट्टी लावून घ्यायची आहे. तर बटनपट्टीसाठी हा उजवा भाग आहे, याच्यावरती जर छोटी पट्टी टाकायची आहे आणि सुलट्या भागाकडे टाकायची आहे. बघा म्हणजे पिसाकडच्या भागाकडे टाकायची आहे. आता इथे ही पट्टी ही मी 3च्या पॉईंटने जोडून घेतलेली आहे. आता या पट्टीवर साईडला एक दाबटीप टाकून घेऊयात आपण. आणि त्यानंतर हा कपडा पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करून याच्यावरती एक टिप टाकून घ्यायची आहे. एकदम साईडला टाकायची आहे, ज्या साईडला कपडाचा एंड होतो त्या साईडला इथे टिप टाकून घ्यायची आहे. तर पहा इथे माझी ही पट्टी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आता दुसरी पट्टी जोडायची आहे, हुकाची पट्टी, म्हणजे काजे करायची पट्टी आहे. तर अगोदरची पट्टी आपण पिसाकडच्या साईडने जोडली होती. आता ही पट्टी जी आहे अस्तरकडच्या साईडने आपल्याला जोडायची आहे, म्हणजे उजव्या भागाचा जो अस्तरकडचा भाग आहे तर तिकडून जोडायची आहे. इथेही 3च्या पॉईंटने टिप टाकून घ्यायची. त्यानंतर याच्यावरही सेम तशीच दाब टिप टाकायची आणि कपडा सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचा. फक्त उजव्या साईडचा जो कपडा आहे तो समोरच्या भागाकडे येतो आणि डाव्या साईडचा जो कपडा आहे तो आतल्या साईडला जातो. त्यामुळे एवढाच फरक आहे. फक्त याच्यावरती उजव्या साईडच्या पट्टीवरती आपल्याला काजे करायचे असतात आणि डाव्या साईडच्या पट्टीवरती आपल्याला बटन्स बसवायचे असतात. तर पहा आता इथे हे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही पट्ट्या चेक करून घ्यायच्या आहेत, सेम झालेल्या आहेत की नाही. तर बघा ही पट्टी थोडी एक्स्ट्रा आहे, त्यामुळे इथे मी असा या पद्धतीने आकार देऊन घेत आहे. पहा या ठिकाणी मी आकार दिलेला आहे आणि तो एक्स्ट्राचा आकार जो आहे तो कट करून टाकायचा, म्हणजे पुन्हा आपल्या दोन्ही पट्ट्या सेम आहेत का चेक करून घ्यायचं. तर पहा या ठिकाणी दोन्ही पट्ट्या सेम आहेत. आता त्यानंतर मी इथे गोटपट्टी जोडून घेत आहे. तर इथे आपल्याला गोट न लावता फक्त पट्टी बनवायची आहे. तर पट्टीसाठी मी इथे तिरकस कापडामध्ये पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे 2च्या पॉईंटची टिप टाकून इथे मी जोडून घेत आहे. जसं की आपण गोटाची पट्टी जोडतो सेम त्याच पद्धतीने पट्टी काढायची ही त्याच पद्धतीची आहे आणि त्याच पद्धतीने जोडायची आहे. फक्त इथे बघा कसा चेंजेस करायचा आहे तेही तुम्हाला समजावून सांगते. आता दुसऱ्या साईडच्या अगोदर आपण पट्टी जोडून घेऊयात. तर पहा या ठिकाणी दुसऱ्या साईडची मी इथे पट्टी जोडून घेत आहे. पट्टी जोडल्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक काढून घ्यायचं आणि कट मारून घ्यायचे आहेत. गोट करताना जसे आपण कट मारतो त्याच पद्धतीने इथेही आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो कपडा एक्स्ट्राचा आहे तो आतल्या साईडला दुमडवायचा आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकताना अस्तरच्या कापडावरच टीप बसली पाहिजे याचं अंदाज घ्यायचा आणि फक्त अस्तरच्या कापडावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. तर पहा इथे दोन्ही साईडच्या माझ्या दाबटीप रेडी झालेल्या आहेत. आता हा जो अस्तरचा कपडा आहे पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायचा आहे आपल्याला, अजिबात बाहेर दिसू द्यायचा नाही. जर बाहेर दिसला तर सेम गोटसारखा लुक येईल आणि बाहेर नाही दिसला तर सेम पट्टी केल्यासारखा इथे लुक येणार आहे. आणि आपल्याला या ब्लाऊजला पट्टीच करायची आहे, गोट करायचा नाही, कारण अस्तर आणि पीस याच्यामध्ये खूप फरक आहे. मॅचिंग अस्तर नाही आलेलं इथे कस्टमरकडून, त्यामुळे जर याचा गोट दिला तर फार विदाऊट दिसेल, त्यामुळे इथे मी पट्टी करून घेतलेली आहे. तर बघा या ठिकाणी किती सुंदर लुक आलेला आहे या ब्लाऊजचा. पफही खूप सुंदर आलेला आहे. गळा खूप छान असा गोल आकारामध्ये आलेला आहे. जरी मी याला गोट दिला नाही तरी खूप सुंदर आलेला आहे.
आणि बटनपट्टी ही पाहू शकता एकदम सेम सारख्या आलेल्या आहेत. क्रॉसपट्टी ही खूप छान इथे आलेली आहे. जसं की तुम्हाला सुरुवातीला दाखवलं त्याचप्रमाणे ब्लाऊजचा लूक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. धन्यवाद.